नांदगावात अंमली पदार्थ विरोधी व हेल्मेट वापराबाबत पोलिसांची जनजागृती राहिली। तब्बल 2 किलोमीटर रॅलीत सहभागी झाले अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम। नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वाला के आज दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अमरावती पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मुख्य उपस्थितीत नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीचा मुख्य उद्देश होता की नागरिकांमध्ये अंमली पदार्थ व्यसनाविरुद्ध व हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे। शहरातील बस स्टँड परिसरातून निघालेली ही रॅली मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे पोहोचली। यावेळी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या रॅलीमध्ये नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद पिदुरकर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर यांच्यासह सर्व नगरसेवक, राजकीय नेते, समाजसेवक, पोलीस पाटील, पत्रकार बंधू व कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व सामान्य नागरिक सहभागी झाले होते। नागरिक यांचं स्वागत करतो आणि ऑपरेशन कवच अंतर्गत आपल्या सर्वांना एक शपथ घ्यायची आहे। त्यावेळेस 2, 3, 1 म्हणणार त्यावेळेस आपण सर्वांनी आपला उजवा हात एक मी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची शपथ घेतो। मी कोणत्याही प्रकारच्या अंमली किंवा हानिकारक पदार्थाचे सेवन करणार नाही, त्यांचा प्रचार करणार नाही आणि अशा गोष्टींना कोणत्याही स्वरूपात प्रोत्साहन देणार नाही। मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहील, आवश्यक तेथे आवाज उठवील। जिल्हा अमरावती ग्रामीण अंतर्गत पोलीस अधीक्षक माननीय श्री निकेतन कदम साहेब तसेच आमचे वरिष्ठ कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डीजी साहेब तसेच माननीय आयजी साहेब तसेच निकेतन कदम साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन कवच ही मोहीम आपण राबवत आहेत। ऑपरेशन कवच अंतर्गत अंमली पदार्थाचे व्यसन पासून मुक्ती करून व्यसनाचा नकार आणि जीवनाचा स्वीकार या बोधवाक्या अंतर्गत आपण अंमली पदार्थापासून आपण व्यसन न करता अंमली पदार्थाचे आपण नकार देऊन त्याचा आपण ऑपरेशन कवच अंतर्गत आपली जी युवा पिढी आहे तसेच सगळ्याच वयोगटातील जेवढेही समाजातील व्यक्ती आहे त्यांना ऑपरेशन कवच अंतर्गत मेसेज देण्याचा प्रयत्न करीत आहोत की त्यांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये। व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे जे परिवार असतात ते त्यांच्यावर निर्धारित असतात आणि त्यामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्तीमुळे कुटुंबात दारिद्र्य किंवा कर्ज अशा गोष्टींचा अंतर्भाव होऊन त्यानंतर त्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होत जाते। तसेच जर अल्पवयीन मुलांनी जर व्यसन केले तर तो अल्पवयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नशेच्या आहारी जाऊन त्यानंतर त्याचं पुढील भविष्य हे खराब होऊ शकते। त्याच्यामुळे आपण सर्वच पिढीतील व्यक्तींना आपण आवाहन करत आहोत की आपण नशेपासून दूर राहिले पाहिजे। आपण बरे होत आहेत त्यात जे मृत्यू होत आहेत ते सगळे आपण हेल्मेट घातले नाही यामुळे होत असल्याच्या आकडेवारीनुसार आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आपण आपल्या सुरक्षेसाठी स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण कुठलेही वाहन दुचाकी वाहन चालवताना आपण हेल्मेट घातले पाहिजे।